लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येमागे टीएमसीचाच हात. टीएमसी स्वतःचा पराभव स्वीकारू शकली नाही, भाजपचा आरोप. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसांमध्ये झालेली ही 5वी हत्या. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार 9 तारखेला पश्चिम बंगालला जाणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुनेत्र पवार उपस्थित राहणार. खासदार पार्थ पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहणार. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची आज आमदारांसोबत बैठक. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार. दरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असणार. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द. पश्चिम बंगाल तमिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द. खासदार पार्थ पवारही उपस्थित. सुनेत्र पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती. भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता. कोकणाच्या राजकारणामध्ये आणखीन एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता. ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेच्या संपर्कात. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरांची निवड झाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकरांना दिला होता पाठिंबा. विधान परिषदेवरील निवडीनंतर अंबादास दानवे यांचा बॅनरद्वारे शिंदे सेना आणि भाजपला खोचक टोला. तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे लो फिर आ गए बॅनरवर उल्लेख. रत्नागिरीमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब निर्दोष. अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित. काळाराम मंदिरामध्ये 64 वर्षांनंतर नवा धर्मध्वज फडकला. नाशिकचं औद्योगिक उत्पन्न 10 वर्षांमध्ये दुपटीनं वाढलं. नाशिकमध्ये 41,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर जमिनीची व्यवस्था करा, गुंतवणुकीची कमतरता नाही, फडणवीसांचे निर्देश. नाशिकमध्ये आणखी 4 ते 5 ठिकाणी एमआयडीसी स्थापन करणार. एमआयडीसीसाठी 1300 एकर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू. मंत्री उदय सामंत यांची माहिती. तर महिंद्रा प्रकल्पही नाशिकमध्येच होणार, सामंत यांची प्रतिक्रिया. सत्तेच्या वाचामध्ये सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीमध्ये सरकारनं पडू नये. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून अंबादास दानवेंकडून ट्विट करत सरकारवर निशाणा. मुंबई पुण्यानंतर नाशिककडे जास्त ओढा. पुण्यापेक्षा जास्त पसंती नाशिकला. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर कुंभमेळ्यामध्ये 10 ते 12 कोटी भाविक येतील असा अंदाज. महाजन यांची माहिती. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसांमध्ये घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती याचिका. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. भविष्यामध्ये हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का पडताळून पाहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. हिंदीला विरोध नाही, मराठी पहिल्या क्रमांकाची भाषा आहे, संजय राऊत यांची भूमिका. तर पडद्याआडून हिंदी भाषा सक्तीचा राज्य सरकारचा प्रयत्न. मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते. नवनाथ बने यांचं प्रत्युत्तर. कोणत्याही भाषेसंदर्भात द्वेष नसावा अशी भूमिका. एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप. नगरपालिका महापालिकेमध्ये समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. जमिनींचे 7-12 उतारे आता बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. राज्यातील जिमखान्यांबाबत लवकरच नवीन धोरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाबाबत धोरण ठरवणार. जळगावच्या भडगावमधील अत्याचार प्रकरणामधील पीडितेच्या कुटुंबाची आमदार रोहित पवारांकडून भेट. राजकारणामध्ये असूनही लहान मुलींना महिलांना न्याय देता येत नाही याचं वाईट वाटतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया.
आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी विजय रहाटकरांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. टीसीएस प्रकरणामधला अहवाल आला. 2 ते 3 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देणार विजय रहाटकर यांची माहिती. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं राज्यपालांना पत्र. शक्ती कायदा लागू करा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, वर्षा गायकवाडांची मागणी. कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती. देवेंद्र फडणवीस राजकीय नाही तर पक्षीय कामामध्ये गुंतलेले आहेत. कायद्याचा धाका चोरलेला नाही, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. राज ठाकरे किंवा कोणताही सामान्य व्यक्ती कायदा हातामध्ये घेऊ शकत नाही. असीम सरोतेंचं वक्तव्य. दरम्यान नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवण्याचं राज ठाकरेंचं विधान. राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक. पुण्यातील अभिनव चौकामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन. नागपुरात व्हेरायटी चौकामध्ये भारतीय विद्यार्थी परिषदेचं जोरदार आंदोलन. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आक्रोश. पुण्यातील राजाराम पूल परिसरामध्ये तरुणीची छेड काढली. आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला. चोप दिल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये आईस्क्रीम विकणाऱ्याकडून 14 वर्षाच्या गतिमंद मुलीचा विनयभंग. आरोपी पिंटू शिवकुमारवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पिंटू शिवकुमार उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती. पुण्याच्या पर्वती भागामधील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 9 वर्षीय नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. कोर्टामध्ये आरोपीचं कोणतंही वकीलपत्र घेतलं नाही. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. नसरापुरात पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री आरोपीला रिक्रिएशन करण्यासाठी घटनास्थळी नेलं होतं. दारूच्या नशेमध्ये अत्याचार केल्याची आरोपी भीमराव कांबळेची कबुली. मात्र स्वतःच्या बचावासाठी आरोपी असं सांगत असल्याचा अंदाज. जालन्यामध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 4 अटक. 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार. भोकरदन तालुक्यामधील वालसावंगी गावातील घटना. जालन्यातील धर्मांतर प्रकरणामधील प्रमुख आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4 आरोपींचे मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉपचा तपास सुरू. प्रकरणामध्ये अजूनही काही आरोपी आहेत का? पोलिसांकडून शोध सुरू. शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोंदूकराची चौकशी. तर मला अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली. शिर्डीमध्ये जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर. भोंदूकराची चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची उडी मारून आत्महत्या. राहता तालुक्यामध्ये एकरुखेमधली घटना. घराच्या बांधकामासाठी सासरकडून 4 लाखांची मागणी. पती, सासरा, सासूच्या विरोधात गुन्हा दाखल. 3घांनाही अटक. परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला. प्लॉट खरेदीसाठी माहेरून 2 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ. हल्ल्यामध्ये हिना खान पठाण जखमी. पतीसह 4घांच्या विरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये 29 वर्षीय भाच्यानं 10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचार केला. इटकुरूमधून आरोपीला अटक. युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीमधील गेल्या 3 दिवसामधली 3री अत्याचाराची घटना. पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा. डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी. पोलिसांकडून लाठीचार्ज. मंत्री सावेंकडून माजी ओएसडी विजय कारंडे प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश. पत्नीला आणि मुलाला मारहाण केल्याचा ओएसडी विजय कारंडेवर आरोप. तर आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यास आम्ही वचनबद्ध. अतुल सावेंचं ट्विट. मेळघाटातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला दिलासा देण्यासाठी अचलपूर इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं. आमदार बच्चू कडूंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे लेखी मागणी. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंकडून भूमी वर्ल्ड बिल्डरच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात जनहित याचिका दाखल. हायकोर्टानं बांधकाम न करण्याचे 3 वेळा आदेश दिले होते. तर MMRDAनेही बांधकामाला परवानगी दिलेली नाही. खासदार म्हात्रेंची माहिती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.